गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी गावची सांगड महत्त्वाची आहे. गोष्टी परिपूर्ण केले की फळ नक्कीच मिळते. स्वार्थ वाटत असेल तर नुकसान तुमचेच आहे. दुसऱ्याच्या आनंदात नाहून निघा, आनंदच मिळतो, असे प्रतिपादन महाराष्ट्राच्या लोकप्रिय कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांनी केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हा स्थानिक प्रशासनाला सक्षम करण्यासाठी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि ग्रामीण विकासात नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी एक राज्य उपक्रम आहे. मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारने जनजागृती कार्यक्रम हाती घेतलाय. खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वडवळ, ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी, ग्रुप ग्रामपंचायत सासगाव, ग्रुप ग्रामपंचायत शिरवली व ग्रुप ग्रामपंचायत चौक या 5 ग्रामपंचायत यांची निवड झाली आहे. त्याच अनुषंगाने खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वडवळ येथील भव्य मैदानावर रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती खालापूर यांच्या माध्यमातून भव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशाल तनपुरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत रायगड जिल्हा परिषद अलिबाग, राज्य समन्वयक मंत्रालय मुंबई, यास्मीन शेख राज्य समन्वयक मंत्रालय मुंबई, गटविकास अधिकारी संदीप कराड उपस्थित होते. दोन्ही पक्ष पाही जमेल तसं भजन करा. काही तर तुम्हाला जमेल तसं जुनी भजनं जमतात ना, म्हणा. जुनी भजनं आहेत बघा. लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस होऊ तडाई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला, माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. किती करशील रे बाबा माझ्यासाठी. फिरत्याचा काळ वरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू विडा कुंभार, विठ्ठला तू आम्हाला फक्त हे सोडायचं. आकाशी झेपा घेणे पाखरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा. आम्हाला एवढंच करायचंय. पाऊली चालती माय मावल्या, म्हणा माय मावल्या. पाऊली चालती वा, राहिलेल्या 2-4 अगं येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसेल तर जरा कळलं तिला कळलं महाराज बरं का. प्रेमाने पाऊली चालती, पाऊली चालती वा, दुखी संसाराची. गोड गाता की ग. दुखी संसाराची वा, पाऊली चालती. किती गोड. अगं एवढं रोज गोड भजन केलं तर देव स्वयंपाक करू लागायला तुम्हाला. कशाला शिव्या द्यायला लागतात. राग जरी आला तरी राम 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 असंच करायचं ग. टेन्शनच नाही. प्रेमाने राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. अग गोकुळ माझं गाव वा, अग गोकुळ माझं गाव. हरी बोल. राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो का देव? का टोचतो असा?
नाही नाही, तुम्हाला ही गवळण जमत नाही, तुमची गवळण वेगळी आहे की नाही? तुम्हाला ती गवळण लागती, तुझ्यासाठी गेली वनात, आहे की नाही? जाऊ द्या, तोंड खराब आहे माझं. बाया वाचवणारे आम्ही, बाया नाचवायला लावलं तर डोळ्यात शरम मात्र. कधी इथंही रमत जा, प्रेमाने इथंही भजन करत जा. चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी, तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल. सगळे विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल. हरी बोल. ये ओ विठ्ठले माझे माऊलिये, ये ओ विठ्ठले माझे माऊलिये. सगळे सगळे हरी बोल. त्या जगाच्या मालकाला बोलवायचंय, त्या पांडुरंगाला इथं येऊन नाचवायचंय, एवढा आनंद व्यक्त करायचा आहे. सगळे ये ओ विठ्ठले माझे माऊलिये. हरी बोल. ये ओ विठ्ठले माझे माऊलिये. ये ओ विठ्ठले माझे निडळा बडी कर, निडळा बडी कर, ठेवुनी वाट मी पाहे, देवा वाट मी पाहे. ये ओ विठ्ठले माझे माऊले, ये ओ विठ्ठले माझे माऊले. हरी बोल. ये ओ विठ्ठले माझे माऊले. विठ्ठल 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 माय बाबा करुणा करा, दया घना. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला. 2 मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल, विचार करा ज्यांचं आयुष्य भजनात गेलं ते किती आनंदी असतील. अवघेची त्रैलोक्य, फक्त चरणी जगन्नाथ, फक्त एवढंच माय जगन्नाथ. किती रे देवा. मने वाचा करणी जयाची या भजनी, देवाची या वाहनी, ते शरीर जातीये क्षणी देवची झाली. तो माणूसच राहत नाही, कसा काय? चैतन्याची शोभा. तो एकटाच राहतो ना, परमात्मा आणि आत्मा, शरीराचा संबंध. पण हे होतं कधी? ज्या दिवशी सामर्थ्याने मान्य कराल, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन. नाथबा म्हणले, आता आमचं कसं आहे ना देवा, संत संगती लागावी, अमृतापेक्षा गोड नाम मुखात यावं. बर, अमृताला गोड करायची ताकद, अमृताचे ताट घेऊन आले इंद्र, सुरवरे गरजती जय जयकारे, चोकी यांच्या घरी शुद्ध झाले अमृत, एका जनार्दनी मात काय सांगू. एवढी ताकद ज्या संतांमध्ये, त्यांनी सामर्थ्याने आम्हाला जवळ केलं. हरिप्राप्ती उपाय धरावे चैतन्य, याचं सामर्थ्य लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, कुठल्याही प्रकारचा अहंकार गर्व षडविकारच नाही. चैतन्य म्हणजे फक्त देव आणि आपण. सोप्या भाषेत सांगायला गेलं, देव पहावया गेलो तेथे ही अवस्था झाली. ही अवस्था झाली म्हणून तर अवघेची त्रैलोक्य. मग दुःख राहीलच नाही ना. आणि ही अवस्था निर्माण करण्यासाठी आम्हाला सक्षम असणं फार गरजेचं. म्हणून नाथबाबा सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते, तुम्हाला काहीच वेगळं नाही करायचंय. वडवळकर, एवढा सुंदर सोहळा उभा केलात तुम्ही, कौतुक आहे तुमचं. एवढ्या कमी वेळात एवढं सुंदर नियोजन केलं तुम्ही. आम्ही जर
मला जर कोणी विचारलं की बाबा रायगड जिल्ह्यामध्ये कीर्तन ठेवायचंय ताई तुमचं, आहे की नाही, मला जर कोणी विचारलं ताई आमच्या रायगड जिल्ह्यात सेवा करायची तुमची, कसं नियोजन करावं, तर मी कौतुकानं सांगेल त्या वडवळला जाऊन विचारा, त्यांनी केलंय तसं नियोजन करावं. मी कौतुकानं आणि उत्स्फूर्तपणे सांगेल अगदी गोड सुंदर नियोजन केलंय तुम्ही. पण ज्या गोष्टीसाठी केलंय ते काही विसरू नाही तर नळी फुंकले सोनारेन इकडून तिकडे. हे नियोजन याच्यासाठी केलंय कारण आपल्याला गावाला समृद्ध करायचं. एवढा अट्टाहास याच्यासाठी घातला गेलाय का तर आपल्याला गावाला सक्षम करायचं आहे, आपल्याला ग्रामपंचायत सक्षम करायची आहे, आपल्याला गाव हरित आणि स्वच्छ करायचं आहे, आपल्याला गावात पाणी पुरवठ्याचं व्यवस्थापन करायचं आहे, आपल्या गावातल्या प्रत्येकाला रोजगार मिळावा याची व्यवस्था करायची आहे, आपल्याला गावातला प्रत्येक जण व्यवस्थित असावा अर्थात त्याची अवस्था सुव्यवस्थित असावी याचं नियोजन करायचं आहे, आपल्याला गावात श्रमदान करायचं आहे आणि आपल्याला गाव महाराष्ट्राच्या उच्च पातळीवर नेऊन ठेवायचं आहे, आपल्याला गाव समृद्ध करायचं. हा अट्टहास त्याच्यासाठी घातलाय. हे जे मी अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता हे जे सांगते मगापासून, त्या आनंदाची सुरुवातच तुमच्या सक्षमपणापासून आहे. कारण कायम आपल्या मराठी माणसांमध्ये म्हण आहे, घराची कळा अंगणावरनं कळते, तशी गावाची कळा गावातल्या लोकांच्या व्यवस्थापनेवरनं कळते. म्हणून गावाचं व्यवस्थापन असं असावं. अरे तुम्हाला वाढदिवस साजरे करायचे वृक्षारोपण करून करा ना, लग्नामध्ये वृक्षारोपण करा, वाढदिवसाला वृक्षारोपण करा, काहीतरी नवीन उपक्रम करा, श्रमदान करा. नाही कोणाकडे जास्त माणसं, तुम्ही जाऊन तिथे सामर्थ्याने काम करू लागा. हे सगळं गाव आपलं घर समजा. दादा या समृद्ध पंचायतसाठी तुम्ही तिळभर दिलं ना तर हे सरकार तुम्हाला मन भरून देणार आहे. तुम्ही फक्त तिळभर कष्ट करायचं याच्यामध्ये. महाराज म्हणतात तसं, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, फक्त काय करा याल तरी यारे लागे. भगवान श्रीकृष्ण या तसं. आता तुमच्या भागाचे BDO साहेब, आमचे संदीप दादा असतील, मॅडम असतील, तुमच्या गावचे सरपंच असतील, ग्रामपंचायतीमधील प्रत्येक माणसं असतील, हे तुम्हाला सामर्थ्याने अभियानाची माहिती देणार आहेत. आणि वेगळं काहीच नाहीये, फक्त गाव समृद्ध करण्यासाठी बेसिक गोष्टी आहेत. गाव तुम्हाला हरित करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे, सक्षम करायचं आहे, सुशिक्षित करायचं आहे, सुव्यवस्थित करायचं आहे. तुमची पंचायत महाराष्ट्रापेक्षा थोडी का होईना वेगळी पाहिजे, तुमच्या गावात व्यवस्था सगळ्या असल्या पाहिजे, हे अभियानाची माहिती आहे. हे करायचं आहे तुम्हाला गावात. सगळी गावं जशी चाललेत तशी चालू द्यायची नाही, सुव्यवस्थित गावं करायची आहेत. गावात वेगळेपणा आणायचा आहे, समृद्ध करायची आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गाव समृद्ध म्हणजे तालुका समृद्ध, तालुका समृद्ध म्हणजे जिल्हा समृद्ध, जिल्हा समृद्ध म्हणजे राज्य समृद्ध. आणि एकदा राज्य समृद्ध झालं की भारत देशाला वृद्धिंगत होण्यापासून कुणीच वाचवू शकत नाही. पण सुरुवात गाव समृद्ध होण्यापासून आहे. त्याच्यासाठी अट्टास आहे. आणि ह्या अट्टासाला बाकी सगळं जाऊ द्या हो, माणसं गोळा करायला कीर्तनच करावं लागतं असं काही आहे का? सरकारला अजून बी काही करता आलं असतं की, त्याला काय, या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती, ह्याच्यापेक्षा 100 पटीनं आली असती. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. लोक गोळा करायची सध्याच्या काळात अवघड राहिलं. पण ज्यांची बुद्धिमत्ता एवढी पवित्र आहे की समाजाला समृद्ध करण्यासाठी संतांच्या संगतीशिवाय आणि हरिनामाशिवाय पर्याय नाही, एवढं जर ज्ञान असेल तर अर्थात शतशः प्रणाम. माझं कीर्तन ठेवलं म्हणून कौतुक नाही आहे, पण कीर्तन ठेवलं म्हणून कौतुक आहे. आणि हे जास्त गरजेचं आहे दादा. त्यामुळे हे सगळं सौभाग्य आणि जिथे देवाचं नाव आहे ना, नामा म्हणे तया असावे कल्याण, जामुखी निदान पांडुरंग. अर्ज्या गावाच्या समृद्धीची सुरुवातच देवाच्या नावानं झाली आहे, तेही इतक्या गोड नियोजनात. त्या गावाचं कल्याण जगाचा बाप केल्याशिवाय ठेवणार आहे का दादा? त्याच्यामुळे ते होणारच आहे. फक्त असं म्हणू नका दे रे हरीण घरच्या घरी, तुम्ही करा बाबांनो बरं का. तुम्ही म्हणसाल देव करेल, देव करेल म्हणजे कष्ट तुम्ही करा, देव तुम्हाला फळ दिल्याशिवाय. पण कष्ट करावं लागेल एवढंच आहे. सुरुवात फक्त नामापासून प्रेमाने. विठोपाय रखो माई हरी जय जय. हाताने टाळी, प्रेमाने भजन, मुखाने नाम.
दामोदरदास विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा रखुमा विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा, विठोबा रखुमा विठोबा रखुमा. बोला कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा जय रखुमा, जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा, जय जय विठोबा विठोबा रखुमा, विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत खारीचा ना खाली चावडीचा या संकीर्तनामध्ये आहे प्रत्येकाचे मनस्वी आभार. सुंदर टाळकरी ज्यांच्यामुळे हे व्यासपीठ दणदणून निघालं. भक्तीचा गजर करत नामचिंतनाचा अट्टास मांडणारी ही सगळी वारकरी संप्रदायातील तरुण मंडळी, आपलं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाचा ठेवा ज्यांनी आपल्या खांद्यावर पेलवला, अशी सगळे टाळकरी मंडळी चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा उत्कृष्ट मृदंग वादक, अगदी गोड शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद तुमच्या सगळ्यांच्या बोटांमध्ये आहे. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्यांच्या. गोड गायनाचार्य, उत्कृष्ट सिस्टीम, सगळे कॅमेराले दादा सगळ्यांचे मनस्वी आभार. सगळे सामर्थ्याने व्यासपीठाच्या समोर असणारी वरिष्ठ मंडळी सगळ्यांचे मनस्वी आभार. सगळ्यांच्या अट्टासातून हा सोहळा इथे उभे झाला. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. व्यासपीठावरील सगळी संप्रदायाची वरिष्ठ मंडळी चरणावर साष्टांग दंडवत या लेखीचा तुम्हा सगळ्यांमुळे ही सेवा आमच्याकडे आली. तुमच्यामुळे आमच्यापर्यंत हा संप्रदाय पोहोचला. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. सेवेला विराम. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.